Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये जे आपण बघणार आहोत दॅट इज द प्रोटीन्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बायो मॅक्रोमोलिक्युल्स बघितलेलं. त्याच्यामध्ये काय म्हणतात मायक्रोमोलिक्युल्स आणि मॅक्रोमोलिक्युल्समधला डिफरन्स बघितला होता. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटीन बघणार आहोत. राईट, लेट्स स्टार्ट. ओके, प्रोटीन्स आर द पॉलीपेप्टाइड्स. Proteins, P-R-O-T-I-N-S. Proteins are the polypeptide. They are linear chain of amino acid. म्हणजे अमायनो ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे? प्रोटीन. ओके, अमायनो ॲसिडचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये होतं. राईट, अमायनो ॲसिड लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे सपोज अमायनो ॲसिड अमायनो ॲसिडमध्ये कोणता बॉन्ड असतो आहे? दॅट इज पेप्टाइड बॉन्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पेप्टाइड बॉन्ड. ओके, पेप्टाइड बॉन्ड. इच प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. ऑब्वियसली आपण बघितलं ॲज देअर आर 20 टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड. 20 टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड ही दिल्यात चार्टमध्ये. अ प्रोटीन इज अ हेटेरोपॉलिमर अँड नॉट होमोपॉलिमर. यस, ऑब्वियसली काय आहे? हेटेरोपॉलिमर आहे. ओके, हेटेरोपॉलिमर म्हणजे काय तर ओनली एका टाईपचंच मोनोमर नाही आहे. ओके, नंतर म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे मोनोमर आहेत. ओके, दॅट्स म्हणजे होमोपॉलिमर हॅज ओनली वन टाईप ऑफ मोनोमर रिपीटिंग एन नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे सपोज हा एक पॉलिमर फॉर्म झाला आहे. तर हा जो तयार झाला ना, म्हणजे सपोज एकदम सेम ह्याच्यापासूनच तयार झालेला नसते. तर मग इथे एक तर हा सपोज जर आपण हा होमोपॉलिमर, पण ते जर सपोज आपण हा हेटेरोपॉलिमर कन्सिडर केला तर त्यात असं पण एखादा पॉलिमर असणार, असा पण एखादा मोनोमर असणार, परत त्यामध्ये असा एखादा आणखी एक असा पण मोनोमर असणार. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे मोनोमर असतात. ओके, सो दिस इज हेटेरोपॉलिमर. ओके, and this information about amino acid content important in nutrition lessons. Yes, hence dietary proteins are the source of essential amino acids. Therefore amino acids can be essential or non-essential. The latter are those which our body can just we get essential amino acids through our diet or food. Yes, proteins carry out many functions in living organisms. Some transport. Yes, प्रोटीनचे फंक्शन काय काय आहेत म्हणजे जस्ट एक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. काय इन फंक्शन्स. ओके, फंक्शन काय आहेत? कॅरी आउट मीन सम ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. ओके, न्यूट्रियंट न्यूट्रियंट ट्रान्सपोर्ट. परत त्यानंतर सम फाईट फंक्शन्स, फाईट इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम्स. ओके, बरं त्यानंतर सम आर हार्मोन्स होत असतात, सम आर एन्झाईम्स म्हणजे हार्मोन्स. परत त्यानंतर एन्झाईम्स म्हणून सुद्धा काम करतात. ओके, एन्झाईम्स. राईट, दॅट्स ऑल. त्यानंतर कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन. येस, दॅट इज इम्पॉर्टंट. कोलाजन मोस्ट अबंडंट. ओके, most abundant protein in the world, and rubisco is the most abundant protein in the world of biosphere. Animal, this is कशामध्ये? मोस्ट ॲनिमल वर्ल्ड. ओके, दिस इज ॲनिमल वर्ल्डमध्ये. ओके, आणि हे होल बायोस्फिअरमध्ये रुबिस्को BISCO रुबिस्को होल बायोस्फिअर. होल बायोस्फिअरमध्ये कोणता आहे? रुबिस्को आहे. आणि ॲनिमल वर्ल्डमध्ये कोलॅजन इज द मोस्ट काय म्हणतात अबंडंट आहे. ओके, प्रोटीन कशापासून? अमायनो ॲसिडपासून बनलेलं असतात. आणि अमायनो ॲसिडमध्ये जो बॉन्ड असतो त्या बॉन्ड कशापासून फॉर्म झाला असते? पेप्टाइड बॉन्ड असतात. 20 टाईपचे अमायनो ॲसिड हे हेटेरोपॉलिमर आहे. आणि त्यानंतर ह्याचे फंक्शन्स काय जस्ट 1-2 वेळा रीड केलं तरी चालतील. एवढं काय पाठ करावंच काय नाही. ह्यातलं इम्पॉर्टंट म्हणजे कोलॅजन मोस्ट अबंडंट इन ॲनिमल वर्ल्डमध्ये. ओके, आणि मोस्ट अबंडंट होल बायोस्फिअरमध्ये दॅट इज द रुबिस्को.
दॅट्स ऑल. लक्षात ठेवायचं जर का रुबिस्को, त्यानंतर कोलाजेन, आणि यात लक्षात ठेवायचं आणखी अमायनो ॲसिडमध्ये पेप्टाईड बॉन्ड असतो आणि हे प्रोटीन जे आहेत ना अमायनो ॲसिडपासून फॉर्म झालं असतं. येस, 4 ते 5 पॉईंट. एक अमायनो ॲसिडपासून प्रोटीन फॉर्म झालं असतात आणि अमायनो ॲसिडमध्ये जो बॉन्ड असतो ना दॅट इज पेप्टाईड बॉन्ड. 20 टाईप्स. हेट्रोपॉलिमर, आणि त्यानंतर कोलाजेन इज मोस्ट अबंडंट इन ॲनिमल वर्ल्ड आणि होल बायोस्फिअरमध्ये दॅट इज द रुबिस्को. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. Thank you so much. Bye bye.